नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार जरी केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे। दत्तगुरूंचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरांमध्ये नित्य नियमानं पूजा, नामस्मरण केलं जातं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्राचा अनेकांना अनुभव आल्याचं देखील म्हटलं जातं। अनेक भाविक तसं बोलूनही दाखवतात। हजारो भाविक न चुकता दर गुरुवारी स्वामींचं दर्शन घेतात। कुणी अक्कलकोटला जातो तर कुणी स्वामींच्या मठात। अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत। या स्वामींच्या मठामध्ये जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात। स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात। अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची श्रद्धा आहे। ब्रह्मांड नायक असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज नेमके आहेत तरी कसे? स्वामी महाराजांचं खरं स्वरूप कसं आहे याबाबत काही ठिकाणी माहिती आढळून येते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत। भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्य ही शक्य करणारे स्वामीच आहेत। कारण स्वामी अद्भुत आहेत। स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत। ते अव्यक्त आहेत। ते भक्तांसाठी नाम आणि रूप घेतात। स्वामी ओंकारातील पहिला स्वर अ कार म्हणजेच शेषशायी विष्णू भगवान आहेत। स्वामी अचलोपम म्हणजेच उपमा न देता येण्यासारखे अथांग, सामर्थ्यवान आणि ज्ञानरूपी आहेत। स्वामी अतर्क्य, अनुत्तर आहेत। स्वामी भावगर्वित आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही। स्वामी चिदंबर, दिगंबर आहेत। स्वामींचे विराट रूप आहे, ते चिन्मय, चैतन्य रूप आहेत। स्वामींची कृपा उदंड आणि त्यांच्या मुखातून येणारं श्रीवचन हे अविनाशी, त्रिकाल बाधित सत्य आहे। स्वामी म्हणतील तेच शेवटी खरं होतं। स्वामी कलांतक आहेत, म्हणजेच माया स्वरूप सकळ शक्तीचा अंत करणारे आहेत। त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजेच सर्वदा सिद्ध आहेत। ते कृपासागर आहेत। ते कृतनाश, कृतांत, कुलक्षण आहेत। सर्व कर्मे स्वामीच करतात। स्वामी स्वामी आहेत। तर मग स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींनी भक्तांना स्वतःचं प्रतीक म्हणून आत्मलिंग भेट दिलेला आहे। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।